नमस्कार मित्रांनो, एशियम एज्युकेशन फोरम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत होतो. तर चला पुढील भागास आपण सुरुवात करूया. तर प्रकरण 2, पैसा. तुम्हाला माहीत आहे पैसा म्हणजे काय? तर लक्ष द्या इकडे. पैशाचा शोध हा जगातील एक खूप महत्त्वपूर्ण शोधापैकी एक आहे. मानव हा हुशार प्राणी आहे. मानवाने भरपूर शोध लावले, त्यात ह्या पैशाचा एक शोध लावलेला आहे. तर बघा, क्राउथर या अर्थतज्ञाच्या मते तो काय म्हणतो बघा, प्रत्येक शाखा ही एक मूलभूत संशोधन असते. म्हणजे काय, तर प्रत्येक शाखेमध्ये शाखा हा एक संशोधन आहे. म्हणजे प्रत्येक शाखेमध्ये एक प्रकारचा शोध आहे. संशोधन म्हणजे शोध. तर उदाहरणार्थ बघा, विज्ञान विषयामध्ये भरपूर शोध आहेत. तर एक त्याच्यामध्ये अग्नीचा शोध आहे. तर यांत्रिक शास्त्रामध्ये चाकांचा शोध. पुढे असे प्रकारचे भरपूर विषयामध्ये भरपूर शोध लागलेले आहे. त्याचपैकी एक पैशाचा शोध म्हणून आपण इथे पैशाचा शोधाचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, हा पैशाचा शोध हा एक खूप महत्त्वपूर्ण शोध मानला जातो. तर बघा, त्याच्यामुळे मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडून आलेले आहेत. लक्षात घ्या, पैसा नसता तर काहीच नसतं. पैशामुळे खूप साऱ्या गोष्टी आपण घेऊ शकतो, देऊ शकतो. पैसा हा एक आपल्या दैनंदिन जीवनातला एक महत्त्वपूर्ण घटक झालेला आहे. तर बघा, पैशाद्वारे विविध वस्तूंची देवाणघेवाण करता येते. आता मी तेच म्हणलं बघा, पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. पैशामुळे आपण एखादी वस्तू, आपल्याला पाहिजे असलेली वस्तू घेऊ शकतो आणि आपण एखादी वस्तू विकत देऊ शकतो दुसऱ्यांना. ज्याची गरज आहे ते आपण घेऊ शकतो आणि ज्याला गरज आहे त्याला आपण देऊ शकतो. तर बघा, पैशामुळे खरेदी विक्री करता येते. पैशामुळे गरजांचे समाधान होते. आता बघा, आपल्याला एखादी गरज आहे, एखादी वस्तू घ्यायची गरज आहे, तर ते आपण पैसे दिल्यामुळे घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला समाधान मिळते. याला म्हणतात पैशाचे समाधान होते. पैशामुळे गरजांचे समाधान होते. तर बघा, आता आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर अवलंबून आहे, हे तर माहितीच आहे तुम्हाला. आता आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया हा पैसा आहे, मनी. तर बघा, दैनंदिन व्यवहारात पैसा हा वस्तू विनिमयाचे साधन आहे. तर वस्तू विनिमय म्हणजे काय, तर वस्तूंच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे वस्तू विनिमय पद्धत. कळालं का तुम्हाला? एखादी वस्तू आपण दुसऱ्याला देणे आणि त्याच्याकडून एखादी वस्तू घेणे, ह्याला वस्तू विनिमय पद्धत म्हणतात. तर ह्या वस्तू विनिमय पद्धतीच्या काही एक महत्त्वपूर्ण अडचणी आहेत. त्याच्यामुळे व्यवहार करताना का ह्या वस्तू विनिमयाला एक मर्यादा येते. एक लिमिटपर्यंत आपण वस्तू विनिमय पद्धत करू शकतो, पण नंतर काही मर्यादा येतात. तर त्या मर्यादा कोणत्या आहेत बघा, तर गरजांची दुहेरी संयोगाचा अभाव. काय म्हणतो समजलं का? गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. याचा अर्थ काय बघा, तर दोघांना पण त्या वस्तूची गरज असायला पाहिजे. आता माझ्याकडं गहू आहे आणि तुमच्याकडं तांदूळ आहे. तर मला माझ्याकडे गहू आहे पण मला तांदळाची गरज आहे. तर मी कुणाकडे तांदूळ आहेत ते शोधतो आणि ज्याच्याकडे तांदूळ आहेत त्याला तांदूळ आहेत त्याच्याकडे, पण त्याला गव्हाची गरज आहे. तर तो गहू ज्याच्याकडे आहे तो माणूस शोधतो. तर दोघांची सांगड घालून जे विनिमय झाले जाते ना, तर ते संयोग घडून आला पाहिजे. तर मला बी तांदळाची गरज आहे आणि त्या व्यक्तीला पण गव्हाची गरज आहे. तर मग आमच्या दोघांमध्ये व्यवहार होऊ शकतो. जर मला तांदळाची गरजच नाही आणि त्याला गव्हाची गरज आहे, गरज आहे त्याला, पण मला तांदळाची गरज नाही, माझ्याकडे तांदूळ बी आहे, गहू बी आहे, मग इथं कुठंतरी एक लिमिट येते. म्हणून दोघांना पण गरज हवी असते. तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, डबल कोइन्सिडन्स. तर हे
गरजाचा अभाव झाला. तर दुसरं बघा, मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव. आता आपण मोजमाप असतं. आता एखादी वस्तू घेतो आपण, वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूंचे मूल्य मोजण्यासाठी प्रामाणिक मापाचा अभाव होतो. मग आपण का एखादी वस्तू घ्यायची आपल्याला, तर त्याचे मोजमाप करून 1 किलो दिलं त्याला आणि त्याच्याकडून 2 किलो घेतलं, तर इथं एकदम असं मोजमाप ॲक्युरेट मोजमाप होत नाही. ह्याच्यामुळे एक वस्तू विनिमय पद्धती एक बॅड इम्पॅक्ट पडलेला आहे. तर तिसरं बघा, वस्तूचा साठा करण्यातील अडचणी. आता बघा इथं काही या वस्तू नाशवंत असतात. त्याच्यामध्ये काय येते बघा, दूध येतं, अंडी येते, मासे येतात, भाजीपाला येतं. आता हे जी रोजच्या वापरातील रोजच्या जीवनातील वस्तू आहेत ना, हे जास्त दिवस टिकून राहू शकत नाही. आता भाजीपाला जास्त दिवस टिकून राहू शकत नाही ना, मग ते साठाची अडचण निर्माण होते. म्हणून वस्तू विनिमयावर वाईट परिणाम होतो. आता बघा 4 नंबरचा बघा, वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. आता बघा, वस्तूचे मूल्य हे वेगवेगळे असते. प्रत्येक वस्तूला त्याचं एक स्वतंत्र मूल्य असतं. तर बघा, आता गहू आणि तांदूळ, जर एक गहू भरपूर असेल तर गव्हाची मूल्य कमी होतं, आणि तांदूळ जास्त असेल तर तांदळाचे मूल्य वाढलेलं असतं. तर याचं विभाजन करता येत नाही आपल्याला. आता आपल्याला एक पोतं गहू घ्यायचं आहे, आणि माझ्याकडं गहू आहे आणि एका व्यक्तीकडं शेळी आहे. पण त्याला गहूची गरज आहे आणि मला शेळीची गरज आहे. पण मला एक पोतं गहू आहे माझ्याकडे, पण मी अर्ध पोतं देणार त्याला. मग त्याला अर्धी शेळी देऊ शकत नाही ना. मग ते एक विभाज्यतेची अडचण आहे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये. आता बघा पुढचं बघा, 5 नंबरचं बघा, विलंबित देण्यातील अडचणी. आता बघा, विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड होय. परंतु वस्तू विनिमयातील वस्तुरूपाने कर्ज परत करणे हे अवघड होते. कळालं का? आपण एकाकडून घेतलो पैसे आणि ते द्यायला आपल्याला अवघड होते. तर ते वस्तू विनिमयामध्ये एक विलंबित देणी हे एक अडचण निर्माण झालेली आहे. तर बघा पुढे बघा, आपण आता पैशाची व्याख्या पाहूया. आता बघा, 2 अर्थतज्ञांनी पैशाची व्याख्या केलेली आहे. तर बघा, प्राध्यापक क्राउथर काय म्हणतात बघा, जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्यसंचनाचे कार्य करते. आता इथे बघा, मूल्यमापन म्हणजे काय, तर वस्तूचे मूल्य समान आहे का नाही त्याचे मापन. आणि वस्तू मूल्यसंचयन म्हणजे स्टोर ऑफ मनी म्हणजे मूल्याचं साठा. ह्या दोघीचं जे कार्य करतंय ते कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. कळालं का तुम्हाला? जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते, जी एखादी वस्तू आहे तर ते विनिमयाचे माध्यम आहे, हे सगळ्यांना ते गरजेचं आहे. ती वस्तू हे सगळ्यांना स्वीकार्य आहे. आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे आणि मूल्यसंचनाचे कार्य करते ती वस्तू म्हणजे पैसा होय, असं एक क्राउथर म्हणतात. तर दुसरे प्राध्यापक बघा, वाकर काय म्हणतात, जो पैशाची कार्य करतो तो पैसा आहे. आता तुम्हाला एक सरळ सांगतो, आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे, त्याच्याकडे एक वस्तू आहे, ती आपल्याला पाहिजे आहे, आपली वस्तू त्याला पाहिजे आहे, मग ह्यालाच पैसा म्हणतात. हे एक पैसा म्हणजे काय, तर एक विनिमयाचं माध्यम आहे. तुम्हाला कळलं ना? पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे. ते वस्तूच्या रूपात होऊ शकतंय, धातूच्या रूपात होऊ शकतंय, काही नाणीच्या रूपात होऊ शकतंय, कागदी पैशाच्या रूपात होऊ शकतंय, इलेक्ट्रिक पत पैशाच्या रूपात होऊ शकतंय, प्लास्टिक पैशाच्या रूपात होऊ शकतंय, किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाच्या रूपात होऊ शकतं. कोणत्याही रूपात पैसा होऊ द्या, ते फक्त
पैशाचं कार्य करायला पाहिजे. म्हणजे पैशाचं कार्य करायला पाहिजे म्हणजे काय तर अं, विनिमयाचं कार्य करायला पाहिजे. आपल्याला एखादी विनिमय घडून आला पाहिजे. तर आता बघा पैशाची उत्क्रांती पाहूया. पैसा अस्तित्वात येण्याचे कारण उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. क्रांती आणि उत्क्रांती म्हणजे फरक तुम्हाला माहित आहे का? क्रांती हे अचानक झालेला बदल आणि उत्क्रांती हे हळूहळू झालेला बदल. तर बघा पैसा हे उत्क्रांती झालेला बदल आहे. म्हणजे पैसा अचानक बदललेला नाही, तर पैसा हळूहळू हळूहळू बदलत गेलेला आहे. तर बघा पैशाचे स्वरूप हे काळाची गरज व संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलत आहे. म्हणजे पैसा हा एक विनिमयाचे माध्यम आहे आणि ते काळानुसार बदलत जाते. पहिल्यांदा काय येते बघा, पहिल्यांदा पैसा हे संकल्पना जेव्हा अस्तित्वात आली ना, तेव्हा पशुपैसा होता. पशुपैसा तुम्हाला नंतर सगळं सांगतो. नंतर काय झालं, त्याच्यात काही मर्यादा येऊ लागल्या. त्या मर्यादेमुळे वस्तू पैसा आला. वस्तू पैसा, आता तुम्हाला पैसा अर्थ तर कळाला. एक साधन माध्यम आहे, ते एक आपल्या देवाणघेवाणीचं माध्यम आहे, तर त्याला पैसा म्हणतात. तर वस्तू पैशामुळे काही अडचणी आल्या, साठ्याची अडचण म्हणा, कशाची अडचण म्हणा, तर त्यामुळे धातू पैशाची निर्मिती झाली. तर धातू पैसा म्हणजे काय, तर वेगवेगळ्या धातू, सोने चांदी ह्यांची विनिमय झालं म्हणजे धातूचा पैसा निर्माण झाला. मग ह्याच्यात पण काही मर्यादा आल्या म्हणून धातूची नाणी आली. आणि धातूच्या नाण्याला पर्याय म्हणून कागदी पैसा आला. तर बघा पुढे काय आलं, कागदी पैशाच्या नंतर पतपैसा आला. म्हणजे बँकेनं जे दिलेला पैसा असतो ना, त्याला पतपैसा म्हणतात. बँकेने जो पैसा दिलेला राहतो तो रोख स्वरूपात असू शकतो, धनादेश म्हणजे चेकमध्ये असू शकतो, धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी आपल्याला माहित आहे ना, डीडी प्रकार, डिमांड ड्राफ्ट मागणी स्तव पैसा, ह्याच्यामध्ये पतपैसा असू शकतो. तर पतपैशाच्या नंतर प्लास्टिक पैसा आला. प्लास्टिक पैसा म्हणजे काय, तर आपण जे वापरतो ना, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड, तर हे जे प्लास्टिकपासून बनवलेलं असते, तर ते प्लास्टिक पैसा म्हणजे ATM कार्ड, डेबिट कार्ड, तो प्लास्टिक पैसा म्हणून अस्तित्वात आला. आणि त्याच्यानंतर आणखी उत्क्रांती होऊन इलेक्ट्रॉनिक पैसा आला. आता बघा तुम्ही फोनपे वापरता, गुगल पे वापरता, हे जे आहे ना मोबाईलद्वारे, UPI द्वारे आपण पेमेंट करतो, त्याला इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणतात. तर बघा हे पैशाचे प्रकार झाले. तर आता पुढे बघा, आजच्या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप काळाप्रमाणे झालेल्या बदलांचा परिणाम आहे. पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत. आता हे चलनाचे प्रकार आहेत. तर बघा पहिल्यांदा इथं चित्रामध्ये बघा पशुपैसा आला. पैशाची उत्क्रांती पशुपैसा इतिहासपूर्व काळामध्ये. नंतर नाणी आली, नंतर कॉईन आले, नंतर हो का कागदी नोटा आल्या, नंतर चेक आलं, नंतर ATM कार्ड आलं, नंतर हो का फोनपे, सद्यस्थितीमध्ये भीम दिले बघा. भीम ॲप म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला भीम ॲप आला, नंतर मग फोनपे आलं, गुगल पे आलं, व्हॉट्सअप पे पण आता आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत. तर बघा आता तुम्हाला तसं सांगितलेलंच आहे, पण बघा पशुपैसा म्हणजे काय, तर इतिहासपूर्व काळामध्ये देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशुपैसा वापरला जात होता. बघा गाई, शेळ्या, मेंढ्या इत्यादी पशुपैसा म्हणून वापरत येत होता. पण हे कसं, ह्यांच्यामध्ये आता तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं बघा, आता इथे कुठे विभाजितेची अडचण, ह्या विभाजनाच्या अडचणीमुळे वस्तू पैसा अस्तित्वात आला. आता बघा आता मी तुम्हाला एक मूळ सांगतो. एखादी कोणती गोष्ट आहे त्याच्यात जर प्रॉब्लेम येत असेल तर आपण नवीन वस्तूचा शोध लावतो. तर तसंच आहे इथं ह्या पशुपैशामध्ये खूप साऱ्या अडचणी येऊ लागल्या,
विभाजनेची अडचण येऊ लागली, साठ्याची अडचण येऊ लागली. त्या अडचणीमुळे वस्तू पैशाची निर्मिती झाली. तर वस्तू पैसा बघा, जुन्या काळामध्ये ज्या वस्तू पैसा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या, हवामानाची स्थिती, संस्कृती यावर अवलंबून होत्या. काय बघा, तर प्राण्याची कातडी, धान्य, शिंपले, पिशे, हस्तिदंत, मीठ, दगड, दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. आता बघा, दुर्मिळ वस्तू ह्याच वस्तू पैशामध्ये येतात, कारण की ह्या वस्तू सगळ्यांकडे नसतात आणि ह्या सगळ्यांना पाहिजे असतात. एकाकडे असतात ते देऊ शकतो आणि दुसऱ्याला असतात ते घेऊ शकतो. म्हणून ह्या दुर्मिळ वस्तू असतात ना, तेच विनिमयाचं माध्यम वापरलं जातात. पण ह्याच्यामध्ये पण साठ्याची अडचण निर्माण झाली. आता एखादी मोठी वस्तू आहे, त्याचं मूल्य कमी आहे, पण ती एक मोठी वस्तू आहे आणि ते साठ्याला अडचण निर्माण होऊ लागली. म्हणून धातू पैसा अस्तित्वात आला. कळलं तुम्हाला? एखाद्या वस्तूची अडचण येईल म्हणून आपण दुसरी वस्तू प्रेफर करतो. तशाच पद्धतीनं वस्तू पैसाला साठ्याची अडचण निर्माण झाली म्हणून आपण धातू पैशाची निर्मिती केली. तर बघा, धातू पैसा म्हणजे काय, तर सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूचा वापर करून आपण देवाणघेवाणीचं साधन म्हणून वापरलो. तर ते मूल्यवान धातू तुकड्याच्या आता इथे एक अडचण निर्माण झाली. आता एक मोठा सोने हे मोठा धातू आहे, मग चांदी हे कमी प्रतीचं धातू आहे. ह्याच्यामध्ये कसं मूल्य कमी जास्त होऊ लागलं, त्यांच्या समानतेमध्ये अभाव निर्माण होऊ लागला, म्हणून नाण्याचा शोध आला. तर पुढे बघा, धातूची नाणी. पूर्वीच्या काळी विविध राजे त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असत. काळपरत्ती शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांचे एकवाक्यता व कायदेशीरता, स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली. आता बघा, नाण्याच्या वर्गीकरणामध्ये 2 प्रकार पडतात, एक दर्शनी मूल्य आणि एक आंतरिक मूल्य. आता बघा, त्यालाच म्हणतात प्रामाणिक आणि प्रधान नाणी. तर बघा, दर्शनी आणि आंतरिक मूल्य हे जर सारखे असेल तर त्याला प्रधान मनी म्हणतात. कळालं का तुम्हाला? प्रधान मनी म्हणजे काय, तर जे फेस व्हॅल्यू आहे आणि आंतरिक म्हणजे आतली व्हॅल्यू आहे, हे जी सारखीच आहे ना, तर त्याला प्रधान निधी म्हणतात. आणि गौण किंवा लक्षणीय निधी म्हणजे काय, तर दर्शनीय मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. जे फक्त दिसायचं मूल्य आहे ना, ते आंतरिक मूल्यापेक्षा जेव्हा जास्त असते ना, तेव्हा ते लक्षणिक नाणी म्हणतात. त्याला गौण नाणी किंवा लक्षणिक नाणी, त्यालाच म्हणतात टोकन पद्धत. तर बघा, ही नाणी ॲल्युमिनियम, निकेल यांसारख्या कमी दर्जाच्या धातूमध्ये बनवलेली असतात. धातूंच्या चलनातील सर्व नाणी हे लक्षणिक किंवा गौण आहेत. तर धातू नाणी जे प्रकार आहे ना, तर ते लक्षणिक किंवा गौण प्रकारची नाणी म्हणतात. आणि प्रधान नाणी आहेत ना, हे जे आहेत ना, धातू पैशामध्ये मोडतात. कळालं का तुम्हाला? हां, पुढे चला. तर बघा, आणि हे जी लक्षणिक नाणी हे धातूच्या नाणीपेक्षा तुलनेने कमी दर्जाची असतात, एवढं लक्षात ठेवा. पण हे जे आहेत ना नाणी, वहनीयतेच्या म्हणजे काय, तर वाहून जाण्याच्या. आपण आता खिशात नाणी, आता बघा, तुम्ही कॉईन द्या म्हणून कॉईन दिली कोणी, तर कॉईन नको मला नाणी पाहिजेत, म्हणजे मला नोटा पाहिजेत म्हणतो ना, तर ते आपण सगळीकडे घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून एक अडचणीला पर्यायी म्हणून कागदी पैसा आला. तुम्हाला पहिलं म्हणलो बघा, नाणी पैसा वागवायला अडचण निर्माण झाली म्हणून कागदी पैसा अस्तित्वात आला. तर बघा, आता कागदी पैसा म्हणजे कसं, एखाद्या कागदापासूनच निर्मिती केलेली असते, पण त्याची दुसऱ्या कागदापेक्षा किंमत जास्त असते. तर ह्याच्यात कसं, आता पैशाला पर्याय आहे. भारताच्या नोटा चलनात आणण्याचा अधिकार मध्यवर्ती बँकेला आहे. आता जी
आपण दोन कागद आहेत आपल्यासमोर, एक नोट आहे आणि एक साधा कागद आहे. तर ते दोन्हींचं मूल्य वेगवेगळं आहे. आणि ते जे नोट आहे ना, ते मध्यवर्ती बँक नियंत्रण करते त्याच्या नोटावर. तर भारत सरकार आणि मध्यवर्ती बँकाकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशामध्ये होतो. आता कुणी आयरगर आलं एक कागद हो काही नोट आहे म्हणू शकत नाही ना. त्याला एक पर्टिक्युलरी ऑथॉरिटी पाहिजे. म्हणून ती ऑथॉरिटी भारत सरकार आणि मध्यवर्ती बँक यांच्याकडून मिळते. तर बघा पुढील बघा, भारतामध्ये अनेक रुपयांची नोट व सर्व प्रकारची नाणी भारताकडून चलनात आणली जातात. त्यापुढील चलनाच्या निर्मितीचे अधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहेत. कागदी पैसा हाताळण्याच्या गैरसोयी व आता इथे बघा, प्रत्येक पद्धतीला काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादामुळे नवीन पद्धत अस्तित्वात येते. तर बघा, आता आपण पैसा वागवणं आपल्याला अवघड झालं चोरीमुळं, कशामुळं, तर ह्या एक जोखीम आहे ती पैसा साठवण्याची. त्या कारणामुळे पुढे बँक पैसा अस्तित्वात आला. मग आता आपण कसं, पतपैसा किंवा बँक पैसा म्हणजे काय? पतपैसा म्हणजे बँक पैसा होय. तर आपण पैसा आपल्याजवळ साठवून ठेवू शकत नाही, म्हणून आपण तो पैसा बँकेमध्ये साठवून ठेवू लागलो, ह्याला बँक पैसा म्हणतात. कळालं का तुम्हाला? आपण जो शेविंग केलेला पैसा असतो ना, तो खूप जोखीममध्ये आपण सेव्ह करून ठेवतो आणि तो जर चोरीला गेला तर आपण सगळं आपल्याला खूप नुकसान होतं. म्हणून एक सेफ साईड म्हणून आपण तो पैसा एका बँकेमध्ये जमा करून ठेवतो, त्याला बँक पैसा म्हणतात. आता हा बँक पैसा आपण रोख स्वरूपात ठेवलेला असतो. तो आपल्याला कधी पण आपण घेऊ शकतो. बँकेत गेलो की आपल्याला मागणीस तो पैसा लगेच आपल्याला बँक देते. मग तो रोख स्वरूपात पण देऊ शकते, धनादेशमध्ये पण देऊ शकते आणि धनाकर्षमध्ये पण देऊ शकते. तर धनादेश म्हणजे काय, तर चेकमध्ये आपण घेऊ शकतो. धनाकर्ष म्हणजे काय, तर डिमांड अँड ड्राफ्टमध्ये पैसा हस्तांतरण केलं जाऊ शकतो. तर बघा, हे एक पैशाचे माध्यम आहे, पैसा नव्हे. धनादेश, धनाकर्ष हे पैशासारखे कार्य करते, पण तो ॲक्च्युअल पैसा नाही. कळालं का तुम्हाला? तो म्हणजे हे पैसा नाही तर पतसाधन आहे. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैशाविरहित देवाणघेवाण ही अधिक महत्त्वाची असल्याने प्लॅस्टिक पैसा अस्तित्वात आला. आता बघा, पतपैसा एक साधन आहे, पण आणखी देवाणघेवाण जास्त घडवून आणण्यासाठी प्लॅस्टिक पैसा अस्तित्वात आला. प्लॅस्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. डेबिट व क्रेडिट कार्ड्स प्लॅस्टिक पैसा म्हणून वापरले जाते. ATM कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे एक नवीन शोधाचे पुढचे पाऊल आहे. आणि त्याच्या पलीकडे पण एक नवीन शोध म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा. आता बघा, इलेक्ट्रॉनिक पैसा, ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदाहरणार्थ बघा, मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड्स, संगणक इत्यादीच्या माध्यमानुसार पैशाची देवाणघेवाण होते, त्याला इलेक्ट्रॉनिक पैसा म्हणतात. आणि ह्या पैशाला बँकेचे पाठबळ असते. जे आपण कागदी पैशामध्ये मध्यवर्ती बँक रेग्युलेट करते ना, तसंच हे इलेक्ट्रॉनिक पैशाला पण मध्यवर्ती बँक रेग्युलेट करते. आणि हे पैशाचे पाठबळ आहे. इलेक्ट्रॉनिक पैसा आधुनिक व्यवहारामध्ये वापरला जातो. अंकात्मक किंवा संगणकीय पॉकेट, डिजिटल वॉलेट हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचाच प्रकार आहे. तर आज आपण पैशाची व्याख्या पाहिली, पैशाचे प्रकार पाहिले. तर उरलेला भाग पुढील पाठामध्ये पाहूया.